नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे HSRP नंबर प्लेट या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या संदर्भात जी काही शेवटची तारीख काय असेल, प्रोसेस संपूर्ण काय असेल, ते सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, पाहिले तर राज्यामध्ये संपूर्ण ह्याच्यामध्ये HSRP नंबर प्लेट बसवण्याची सुरुवात झालेली आहे. याची तारीख जर पाहिलं तर शेवटी पहिलं 31 जानेवारी 2025 पर्यंत देण्यात आली होती. काही जणांना बसवण्यात आलेलं नव्हतं. त्यामध्ये परत मुदतवाढ देऊन ती तारीख पुढे वाढवण्यात आली होती. ती तारीख होती ती 28 फेब्रुवारी 2025 करण्यात आली होती. पण त्यानंतर सुद्धा आणखी बसवण्यात आलेली नाहीये. त्यामुळे आता परत आणखी तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि आता 30 एप्रिल 2025 ही शेवटची तारीख करण्यात आलेली आहे. HSRP नंबर प्लेट नेमकं काय आहे? तर जे काही तुमचे जुने वाहनं असतील, ऑटो असेल, दुचाकी असेल किंवा तुमची फोर व्हीलर असेल किंवा ट्रॅक्टर असेल किंवा इतर तुमचे कोणतंही जर वाहन असेल, तर ते वाहन 1 एप्रिल 2019 च्या पूर्वीचं जर असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला HSRP नंबर प्लेट बसवणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. HSRP नंबर प्लेट म्हणजे नेमकं काय? तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. HSRP त्याच्यामध्ये काय होणार आहे, की त्याच्यामध्ये तुमचं जे काही नंबर प्लेट असेल, त्याच्यामध्ये एक तुम्हाला पिन दिला जाणार आहे. त्याच्यामध्ये जे पाहिलं तर संपूर्ण एक ॲल्युमिनियम प्लेट असणार आहे. त्या प्लेटसाठी जर स्क्रू बसवायचे झाले, तर स्क्रू हे नॉट रिमूव्हेबल असणार आहेत. म्हणजे तुमचे जे काही पाण्यानं वगैरे स्क्रू काढता येणार नाहीत, ते डायरेक्टली रिबीटद्वारे स्क्रू असणार आहे. त्यामुळं कुणीही त्या नंबर प्लेट काढण्यासाठी छेडछाड वगैरे करू नये किंवा करता येणार नाहीये त्याच्यासाठी. त्याच्यामुळं काय होणार आहे, तुमचं वाहन जर चोरीला गेलेलं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर शोधण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या पिन नंबर जे असेल, तर त्याच्यामध्ये संपूर्ण तुमच्या जी काही गाडी असेल, त्याची डिटेल्स वगैरे असणार आहे. अशा पद्धतीची HSRP नंबर प्लेट बसवणं हे करण्यात आलेलं आहे आणि याचीच मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता मुदतवाढ त्याची आहे 30 एप्रिल 2025. ज्यांचे कुणाचे 1 एप्रिल 2019च्या पूर्वीचे वाहन असतील, टू व्हीलर असेल, ऑटो असेल, कोणतंही वाहन असेल, जर तुमचं वाहन असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही HSRP नंबर प्लेट ही 30 एप्रिल 2025च्या अगोदर बसून घ्यायची आहे. अन्यथा तुम्हाला शासनाचा जो काही तुमच्या परिवहन विभागाचा असेल, तो दंडसुद्धा तुम्हाला बसू शकतो आणि तुमच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते. अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट होते. तर आता HSRP नंबर प्लेट ही मागवायची कशी? तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. तुमच्या मोबाईलहून तुम्ही करू शकता किंवा तुमच्या जवळचं जे काही ऑनलाईन सेंटर असेल, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ती प्लेट ऑर्डर करू शकता. त्यासाठी काय करायचं आहे? त्याच्यासाठी जर पाहिलं तर एक संपूर्ण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ते काय करायचं आहे तुम्हाला, की रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही नाही. तुमचं आरसी बुक लागणार आहे आणि तुमचा एक मोबाईल नंबर. आरसी बुकवरचे तुमचं चेसी नंबर, इंजिन नंबर, गाडी नंबर, रजिस्ट्रेशन वगैरे सगळं तिथे घेतलं जातील. त्यांनी तुम्हाला ऑनलाईन करून देतील. किती पैसे वगैरे लागणार आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सविस्तर पहा आणि कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं, रजिस्ट्रेशन करून त्यानंतर तुम्हाला जी काही तारीख घ्यायची आहे, त्या तारखेला तुम्हाला तिथं तुमचं वाहन घेऊन जायचं आहे फिटमेट सेंटरवर आणि फिटमेट सेंटरवर गेल्यानंतर ते तुम्हाला सविस्तर तिथं प्लेट वगैरे बसवून देतील. त्याच्यानंतर तुमची ती प्रोसेस परिवहन विभागाला नोंद वगैरे करून ते कळवतील. अशा पद्धतीनं हे तुमचं एक छोटंसं अपडेट होतं. तुम्ही व्हिडिओची लिंक दिलेली आहे. व्हिडिओची लिंक पाहून तुम्ही तशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तुमचं जे काही असेल सेंटर निवडलेलं त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते प्लेट बसवून घ्यायचं आहे. अन्यथा तुम्हाला 30 एप्रिल 2025 नंतर दंड भरावा लागेल. दंड टाळण्यासाठी तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं. ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ माहिती संदर्भातील आपल्या चॅनलवर येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.